गावाला बिलॉंग करणारा आहे। दुसरा संघ जर आपण पाहिला तर मापगाव पंचक्रोशीमधून येणारा जनमान चोरंडे संघ मयूर, त्यानंतर आपण जर पाहिलं तर अनूप, अजिंक्य अशी एकामागोमाग एक त्यांची पूर्ण संघ बांधणी सामन्याला सुरुवात करतोय आपण। टायमिंग लागणार आहे, 3 षटकांसाठी 15 मिनिटे दिली जातील। 4 षटकांची मॅच आहे। यावेळेचा पहिल्या चेंडूवरती चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू डीप स्कोर लाईन बाउंड लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार येतोय। पहिल्या चेंडूवरती पहिला प्रहार षटकार। मिळाली असती तर या सर्कल मध्ये आपण बघतोय अजिंक्यला या ठिकाणी स्थिर ठेवला। गोलंदाज सागर अत्यंत चांगला कमबॅक त्याच्या माध्यमातून रटम आउट द विकेट। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा गती न देण्याचं काम या ठिकाणी करतोय। एक रणनीती आखली आहे, गती द्यायची नाहीये आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी फलंदाज असफल। एकदा वाली होती, त्यानंतर डॉट आलाय। पहिलं षटक प्रगतीपथावर, 2 चेंडू बाकी आहेत। यावेळेस पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय सागरची अप्रतिम माइंड ब्लोईंग गोलंदाजी। कमॉन डीजे मास्टर, फलंदाज बाद। आतापर्यंत आपण बघतोय 2 क्लीन बोल्ड केलेत। फलंदाज लवकर येत नाहीये दिलखुश आवाज आपला। क्रॉसिंग लवकरात लवकर जर नाही झाली ॲज पर रूल तर या ठिकाणी पेनलाइज केलं जाईल। एक लक्षात ठेवा, एक फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच दुसरा फलंदाज पाठवा। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे बरेच सामने झाले ज्यामध्ये लेट झाल्यामुळे फलंदाजाला त्या ठिकाणी विकेट बहाल करावी लागली आहे। 5 चेंडू आतापर्यंत आलेत। पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन सुद्धा या पूर्णतः षटकामध्ये आतापर्यंत केवळ एक धाव सागरच्या माध्यमातून आली। 2 विकेट त्याने प्राप्त केल्या।
पुन्हा एकदा सागर राईट आर्म ओव्हर द विकेट. या बॅटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा आणखीन एक विकेटचा पतंग. बॅक टू बॅक विकेट्स मिळत आहेत. कमॉन डीजे मास्टर. क्रमांक पहिलं मैदानावरती संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा बनल्यात 7. 7 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स वेअर ॲज फर्स्ट ओव्हर इज कम्प्लिटेड. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. बॅटिंग पॉवर प्ले संपलाय मित्रांनो. आणि आता मात्र गोलंदाजावरती सर्वांच्या नजरा असतील. पहिल्या षटकामध्ये फलंदाजावरती सर्वांच्या नजरा होत्या, मात्र या षटकामध्ये आपण बघतोय नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय. गोलंदाजी करण्यासाठी साहिल मैदानावरती आला. षटक क्रमांक 2 जयमान चोरंडे संघाचा आणखीन एक चांगला गोलंदाज. हाऊस दॅट. पंचांसमोर अपील करतोय मयूर. विकेट किपरची भूमिका त्याच्या माध्यमातून बजावली जाते. यावेळेचा फटका समोर क्षेत्ररक्षक अजिंक्य आहे वाडिस्लॉंगाच्या दिशेला स्थित होता. चेंडू जोपर्यंत मिडॉनला ट्रॅव्हल करेल तोपर्यंत धावफलकावरती धाव मिळेल. एक प्रणय राहुल मैदानावरती स्ट्राईकला आलाय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक सुमित भगत यांच्याकडून. हॅट्रिक केली षटकारांची तर 500 रुपये. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द गुड लेंथ टाकण्याचा प्रयत्न. आणि याच मैदानावरती आपण बघतोय शॉर्ट ऑफ द लेंथ, शॉर्ट ऑफ द गुड लेंथ. त्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर निघणारे चेंडू. या चेंडूवरती फलंदाज थोडासा अचंबित राहिलाय, आश्चर्यचकित झालाय. बऱ्याचदा त्याला खेळता आला नाही हा चेंडू आणि यामुळेच गोलंदाजाने ठरवलंय की त्या ठिकाणी चेंडू करायचा आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलाय. अजिंक्यच्या हातामध्ये चेंडू येतोय. मिडॉनला चेंडू होता. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला आणि केवळ एक धाव या ठिकाणी मिळते. सामन्यामध्ये जर आपण पाहिला तर आत्तापर्यंत जयमान चोरंडे संघाचा एकतर्फीपणा पाहायला मिळतोय. कोणताही मोठा फटका जर आपण विचार केला या षटकामध्ये आला नाहीये. यावेळेचा चेंडू लेगशिक्सच्या बाहेर. पंचांचा निर्णय वाईट चेंडू. 10 धाव बनल्यात आतापर्यंत. षटक क्रमांक 2. साहिल एक कमी वयाचा गोलंदाज आहे, मात्र इमर्जिंग प्लेयर या संघाचा उभरता खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. याच दरम्यान चेंडू जाईल मागच्या दिशेला. आपण बघतोय ज्या ठिकाणी बाउंड्री लाईन आहे फायनल सीमारेषा पार येतोय. 4 धावांसाठी चौकार. आणि त्यावरती चांगला प्रहार बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. यावेळच्या चेंडूवरती सुद्धा आपण बघतोय चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरवलाय. 2 षटकं मैदानावरती आणि 2 षटकांच्या नंतर धावफलकावरती धावसंख्या 14 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 7. या षटकामध्ये धावा आल्या 7. या ठिकाणी आपण बघतोय साईला विकेट मिळाली नाही, मात्र इकॉनॉमिकल स्पेल म्हणूयात पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी ही मैदानावरती पाहायला मिळाली. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण आत्तापर्यंत बघतोय. डीजे मास्टरचं देखील कौतुक करावं लागेल, कारण गेल्या 3 दिवसांपासून चालणारी स्पर्धा ज्यामध्ये 2 दिवस ज्यांचा डीजे आपण ऐकताय NB ऑडिओ त्यांच्या माध्यमातून आपण बघत आहोत. गोलंदाजी करण्यासाठी अजिंक्य अधिकारी मैदानावरती आलेला आहे.
काही चेंडू या ठिकाणी ग्राह्य धरला झाला नाही. या चेंडूवरती साहिल येतो चेंडू खाली. मात्र मित्रांनो पहिला चेंडू नो असल्या कारणानं फ्री हिट होता आणि याच कारणामुळे जर आपण पाहिलं चांगला झेल होऊन सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही. चंद्रकांतजी मल्हार या ठिकाणी आपण बघतोय गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळतात, अगदी फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. नाऊन टू विकेट. यावेळेस मात्र हा पटका आला अगदी समोर. यावेळेस चुकणार नाही साहिल पुन्हा एकदा आणि मैदानावरती फलंदाज परतेल बॅक टू द पॅव्हेलियन. संगीत ऐकायला मिळतं तेव्हा तेव्हा एक वेगळी ऊर्जा प्रेक्षकांमध्ये खेळाडूंमध्ये संचारताना बघायला मिळते. कारण बरेच आपण संगीत दिग्दर्शक बघितले, मात्र या मराठी माणसाची अभिमान आणि शान आणि मान ज्याने वाढवलं साजय अतुलचं संगीत आपण लावलं त्याबद्दल आपला आभार. या ठिकाणी स्कोरबुकवरती आपण बघतोय विकेट प्राप्त झाली आहे. धावफलकावरती धावांचा रोख थांबलाय. पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू चंद्रकांत मल्हार. या ठिकाणी आपण बघतोय एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव माणसा सर्वात मोठा गुरु आहे हे दाखवत असताना गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळल्यामुळे प्रतिस्पर्धी आलेल्या नौक्या खेळाडू समोर हा अनुभव पणाला लावताना हा चेंडू डॉट आलाय. यावेळेचा फटका पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑनला होता साहिल आणि आणखीन एक चांगला कॅच मैदानावरती फलंदाज बाद. फलंदाज लवकर येऊ दे, तुम्ही फार वेळ लावताय मित्रांनो. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतोय तिसऱ्या मैदानावरती प्रगतीपथावर आहे. चंद्रकांत मल्हार यांच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी 2 विकेट प्राप्त केल्यात आणि कोणतीही धाव त्यांच्या माध्यमातून आलेली नाही आहे. चांगला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. स्ट्राईकवरती असणारा फलंदाज आपण पाहतोय मनोज. हे देखील एक्सपिरियन्स खेळाडू वाटत आहेत आणि जर आपण वयाचा विचार केला दोन्ही खेळाडू 40+ आहेत. यावेळेचा चेंडू पुनश्च एकदा अत्यंत चांगल्या रीतीनं हाताळला गेलाय. या चेंडूवरती मात्र आपण जर पाहिलं तीन चेंडूवरती 17 धावा आल्यात. तीन षटकं मैदानावरती पूर्ण केली गेली. 3 षटकांच्या अंती 17 रन्स स्कोरबुकवरती अर्जित केल्यात. अंतिम षटक टाकण्यासाठी या ठिकाणी यश केसरकर मैदानावरती उतरलाय. यानंतर सामना मी अनाऊन्स करत आहे. यावेळेचा चांगला फटका गॅप शोधलाय. चेंडू ट्रॅव्हल करतो बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जाईल तोपर्यंत धावफलकावरती धावा मिळतील 2. घाडबरेश्वर आवास ब विरुद्ध गावदेवी धोकोडे निर्दोष यांचा संघ. या दोन्ही संघांच्या कर्णधारांना माझी विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. हे या इनिंगमधील पहिल्या इनिंगमधील शेवटचं षटक आहे. यश केसरकर याला पहिली विकेट मिळते या स्पर्धेमध्ये. काय जबरदस्त गोलंदाज. त्याचा डेब्यू या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळालं आणि मैदानावरतून फलंदाज परतेल बॅक टू द पॅव्हेलियन.
क्रिकेट इन ब्लड असावं लागतं. यांचे वडील सुद्धा अत्यंत चांगलं क्रिकेट खेळतात, सतीशजी केसरकर. यांचा सुपुत्र मैदानावरती आज चांगली गोलंदाजी करतोय. राईट अमाउंट द विकेट. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू मैदानावरती ऑफस्टिकच्या बाहेर. एक नियंत्रित गोलंदाजी कशी असावी हे दाखवत असताना वय अतिशय कमी आहे, मात्र असं असताना सुद्धा मैदानावरती समोरचा प्रतिस्पर्धी किती तगडा आहे, कोण खेळतंय याच्याशी काही घेणं देणं नाही. चांगली रणनीती आखली आहे यशने. पुन्हा एकदा स्लोवर वन, गती देत नाहीये. 4 चेंडू मैदानावरती आलेत, केवळ 2 धावा त्याने खर्च केल्यात, 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे आणि अजून या षटकामधील 2 चेंडू बाकी आहेत. याची ही असणारी सुरू असणारी गोलंदाजी, अगदी जबरदस्त गोलंदाजी या मैदानावरती आपण बघतोय. या वेळचा चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि या विकेट होण्याची संभावना मैदानावरती जरूर होती, मात्र अगदी सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचलाय फलंदाज. सामन्यामध्ये तितकासा रंगतदारपणा किंबहुना रोमांचकपणा पाहायला मिळत नाही आहे. दिलखुश आवाज या संघानं या ठिकाणी फटकेबाजी केली असती तर या मॅचमध्ये एक वेगळी मजा पाहायला मिळाली असती. हा चेंडू मात्र आउट ऑफ दी कंट्रोल होता. ऑफस्टिकच्या खूप बाहेर जाणारा चेंडू मैदानावरती पंच घोषित करतायत की हा चेंडू अवांतर आहे. 20 धावा धावफलकावरती. 20 कम्स अप. 1 to go. यश ऑन द बॉलिंग मार्क. यावेळेस पुन्हा एकदा चकवलंय, बीट केलंय. या चेंडूवरती धाव मिळणार आहे केवळ 1 आणि ही धाव सुद्धा यानंतरची मॅच मी अनाउन्स केली आहे. काळाभैरेश्वर आवाज विरुद्ध गावदेवी धोकोडे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना माझी सूचना आणि हा अंतिम पुकार देईन. ब संघाचा कर्णधार उभा आहे. गावदेवी धोकोडे आपला कर्णधार टॉस बॉक्समध्ये पाठवा, जेणेकरून यानंतरचा सामना आपल्या लगोलग चालू करता येईल. हॅलो. तर आपण बघतो या ठिकाणी दोन्ही संघ उभे आहेत. प्रथमतः त्यांचं मी स्वागत करीत आहे. जे चुणेकर आहेत कोर कमिटी मेंबर, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. गावदेवी धोकोडे एका बाजूला आवाज. नाणेफेक जिंकला आहात. सुरुवातीला आपलं अभिनंदन मी करतोय. या ठिकाणी 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले असेल आणि 3 षटकं रिक्त असतील. तुम्ही कोणता निर्णय या ठिकाणी स्वीकारताय? आणि या फलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही का स्वीकारला? तुमच्याकडे असे कोणते फलंदाज आहेत? निर्दोष भाई आहे, रुपेश पाटील आहेत. किती धावा करण्याचा तुमचा निर्धार असेल 4 षटकांमध्ये? 50-60. धन्यवाद. आणि माझ्या दुसऱ्या बाजूला आपण बघतोय काळाभैरेश्वर आवाज ब संघाचा कर्णधार उभा आहे. या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाने सांगितले की 50 धावा त्यांना करायच्या आहेत. तुम्ही त्यांना किती धावांवरती रोखाल? आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्या ब संघामध्ये असे कोणते खेळाडू आहेत जे गोलंदाजी करत असताना अत्यंत चांगला परफॉर्मन्स देतील? आम्ही खास मुरुडवरून एक बॉलर बोलवलेला आहे आजच्या टुर्नामेंटसाठी. धन्यवाद. हरकत नाहीये. दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला या ठिकाणी सुरुवात करतोय. तोपर्यंत डीजे मास्टर. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपला. 22 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे.
च्या षटकांमध्ये आपण बघतोय रणनीती काय असावी. तेलुगू आवाज संघानं या ठिकाणी फलंदाजी करताना निराश केलंय. मात्र जे झालंय ते विसरून पुन्हा एकदा नव्या दमाने, नव्या उमेदीने, नव्या उत्कर्षाने, नव्या विचाराने आणि नव्या ताकदीनं ते मैदानावरती उतरलेत. 4 षटकांमध्ये या 22 धावा रोखल्या देखील जाऊ शकतात आणि केल्या देखील जाऊ शकतात. याचं उत्तर येईल उत्तरार्धामध्ये. पूर्वार्ध संपलं. अनुप मैदानावरती आलाय. त्याच्याबरोबर सागर नॉन स्ट्राईक एंडला तयार. अनुप साने आणि सागर ही जनमान चोरटे संघाची भरोशाची जोडी. काळापरेश्वर क्रीडा मंडळ आवास यांच्या वतीनं आयोजित भगत आळीने आयोजित केलेल्या क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये मी यश मापगावकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. यूट्यूब लाईव्हला जे प्रेक्षक आम्हाला बघताय त्यांचं देखील रसिक मायबापांचं या ठिकाणी नक्कीच मी आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही बघताय म्हणून स्पर्धा लाईव्ह आहे. यावेळेचा पहिला फटका कॉपी बुक स्टाईल. चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेला अगदी धावत पळत चाललाय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत मैदानावरती या धावा पूर्ण केल्या जातील. 3 धावा धावफलकावरती पूर्ण केल्या गेल्या. अनुपची आणि सागरची असलेली चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स देखील मैदानावरती पाहायला मिळाली. सामन्यामध्ये आपण बघितलं धावा कमी आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. कव्हर पॉइंटला चेंडू गेला होता. सागर स्ट्राईक एंडवरती उभा आहे आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती यश या ठिकाणी आपण बघतोय. यावेळेस अगदी जाळं फेकलं होतं आणि मैदानावरती फलंदाज स्पर्धेल बॅक टू द पॅव्हेलियन. फार मोठी विकेट. होता नक्कीच तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ॲज अ प्रोटेक्शन म्हणून लावला होता. एक चांगला प्रयत्न, एक चांगला निर्णय. गोलंदाज यशला मिळाली सफलता आणि याचा आत्मविश्वास आता मात्र वाढलेला बघायला मिळेल. धावा कमी आहेत मात्र लो स्कोरिंग मॅचचा थरार मित्रांनो अशाच पद्धतीनं नेहमी आपल्याला अनुभवायला मिळतो. तुम्ही अगदी शेवटपर्यंत हा सामना बघा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा ड्रीम्सगेट.in लाईव्हच्या माध्यमातून. काळापरेश्वर क्रीडा मंडळ आवास. या बेचा चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये हा चेंडू गेला. पुढे ससावत चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र या ठिकाणी आपण बघतोय निलेश नेमन मैदानावरती उतरले. एक चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला होता. निलेश नेमनला आपण बघतोय. 5 धावा धावफलकावरती आल्यात. 22 धावांचं टार्गेट अचीव्ह करायचं आहे. चांगला प्रयत्न काका केला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. खाली क्षेत्र आहे डीप एक्स्ट्रा कव्हर. डीप कव्हर कारण पहिलं षटक मैदानावरती आहे. केवळ 2 क्षेत्ररक्षकांना आपण बघतोय जे सीमारेषा लगत या ठिकाणी पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर एक वाईडिश लॉंगॉनला आणि एक वाईडिश लॉंगॉफच्या दिशेनं हे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. स्कोरबुक वरती आमचे मित्र प्रणयजी भगत यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत धावा पोहोचतात की आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती आल्यात. 6 ऑन स्कोरबुक. यावेळेचा अनुपच्या बॅटमधून फटका येतोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर चेंडू गेलाय. सीमा रेषा पार येतोय हा उत्तुंग फटका. षटकार. डीजे मास्टर आता मात्र केवळ 10 धावांची आवश्यकता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये.
पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 या ठिकाणी वसूल केल्या गेल्यात. बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या मैदानावरती घेतला गेला. तुम्ही वेळ लावताय, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतोय की तुम्ही वेळ लावताय. जर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं नाही आली तर एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये अतिरिक्त लावावा लागेल. गोलंदाजाचं नाव आहे नाविन्य. काका अशी बरीचशी नवीन नावं येतात जेव्हा फार वेगळे पण वाटतं. नाविन्य एक युनिक नाव आहे. गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी नाविन्याला आपण बघतोय. षटक क्रमांक 2 अत्यंत महत्त्वाचा आहे. अगदी कमी वयाच्या गोलंदाजांना आणि फलंदाजांना संधी दिली होती दिलखुश आवास या संघानं. 2 षटकांमध्ये धावा केवळ आता 10 हव्यात. 22 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे. 12 बनल्यात. चांगला चेंडू, चांगला प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ सन्मान दिला जातो या चेंडूवरती, कारण चेंडू पडल्यानंतर आतल्या रेषेनं आला होता आणि केवळ 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली. अनुप सानेला आपण बघतोय. अनुपच्या बॅटमधून एक षटकार आपण डीप स्क्वेअर लेगला बघितलाय. त्याची रनिंग बिटवीन द विकेट्स आणि समोरचा असणारा निलेश नेमन यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपण सिंगल डबलला जास्त महत्त्व आणि प्राधान्य देताना बघतो, कारण धावा फार कमी आहेत. ॲज पर मॅच सिच्युएशन खेळतायत, कारण त्या पद्धतीनं धावा फार कमी बनल्यात असं मी म्हणेन. कारण या 4 षटकांमध्ये कालच्या दिवसामध्ये आपण काका बघितलं होतं 50, 60, 70, 71 धावा बनल्या. चांगला प्रयत्न केला. अलॉंग द कार्पेट चेंडू येतो, क्षेत्ररक्षक दिशेला आहे तैनात. 10 मिळेल. 1 चेंडूवरती केलं गेले फील्ड आणि एका धावेवरती थांबव सुद्धा लागेल. संयम पाळावा लागेल. पेशन्स इज इम्पॉर्टंट, कारण जर तुम्ही संयमी खेळ दाखवला नाहीत तर मात्र मॅच सिच्युएशन बदलू शकेल. या ठिकाणी एखादी विकेट आली तर दिलखुश आवाज संघाला सुद्धा या मॅचमध्ये चान्स क्रिएट करता येईल. यावेळेचा चेंडू केवळ आपण बघतोय प्लेस करण्याचा प्रयत्न, सन्मान देण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळायचा नाहीये. अगदी जाणीवपूर्वक मी म्हणतोय, कारण निलेश नेमन यांना माहिती आहे की धावांची गरज किती आहे, कशा पद्धतीनं खेळायला पाहिजे. 8 धावांची रिक्वायरमेंट आहे आणि अशा वेळेस जर आपण पाहिलं तर अजून या षटकामधील 3 चेंडू बाकी, 15 चेंडूवरती 8 धावा. हे समीकरण जयमान चोरंडे संघाला या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी यावेळेचा चेंडू पुनश्च एकदा आपण बघतोय. 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. 2 गोचा इशारा. नाविन्याची नाविन्यपूर्ण गोलंदाजी, इनोव्हेशननी भरलेली, व्हेरिएशन्स असणारी गोलंदाजी. कौतुक करावं लागेल या क्रिकेटच्या पटलावरती. ज्यावेळेस नाविन्य मैदानावरती उतरतोय, आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी मैदानावरती झुंज येतोय. मैदानावरती आपण बघतोय ट्रॅप सेट केला होता, क्षेत्ररक्षक दिशेला होता. रिस्क आहे तर रिस्क आहे. मैदानावरती जर विचार केला तर रिस्क घेतली गेली, कारण प्रत्येक धाव मैदानावरती महत्वाची आहे. 15 धाव बनल्यात. 7 धावांची रिक्वायरमेंट. अनुप साने एक बलाढ्य फलंदाज. चांगला कॅच. नाविन्याला मिळते सफलता. मैदानावरतून अनुप साने परतेल तंबूच्या आश्रयाला. कमॉन डीजे. अमित सापडे मैदानावरती या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या नंतर 15 धावा आल्यात. 7 धावांची गरज आहे. एका बाजूला आपल्या संघाची एक बाजू लावून धरताना आपल्याला बघायला मिळतोय निलेश नेमन, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अमित सापडेला या ठिकाणी कर्णधाराने पाठवलंय. 7 धावांची रिक्वायरमेंट. 12 चेंडू येणार आहेत आणि 12 चेंडू ग्लॅमर मैदानावरती पाहायला मिळेल का? मैदानावरती या ठिकाणी चमत्कार पाहायला मिळेल का? जर काका चमत्कार झाला तर मैदानावरती नक्की नमस्कार करावा लागेल दिलखुश आवाज संघाला. सुजित गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट चेंडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काका आपण बऱ्याचदा टेस्ट क्रिकेटचा अनुभव घेत असतो. कंटिन्यू गोलंदाजी करत असताना एखादा चेंडू व्हाईट जेव्हा येतो ना, तेव्हा अशा अपील केल्या जातात तो व्हाईट वाचवण्यासाठी,
आणि हेच मैदानावरती पुन्हा एकदा बघायला मिळालं. धावफलकावरती 16 आल्यात. चांगला फटका, 2 क्षेत्ररक्षकांना भेदलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करतोय. क्षेत्ररक्षण होतंय तोपर्यंत या 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्यात आणि मैदानावरती या 2 धावांनिशी धावसंख्येच्या अगदी जवळ येण्याचा प्रयत्न जन्मान चोरंडे संघाच्या या फलंदाजाच्या माध्यमातून होतोय. धावा आल्यात 18. चार विकेट गमावल्यात 18 धावांवरती. सॉरी माफ करा, 2 विकेट गमावल्यात आणि आतापर्यंत धावफलकावरती 18 धावा आल्यात. 4 धावांची रिक्वायरमेंट आहे. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट, कारण जाणतायत धावा कमी आहेत. मोठा फटका नाही खेळायचा आहे. जर तुम्ही मोठे फटके खेळाल तर तुम्ही फसाल हे नक्की नेमनने जाणलंय आणि अशा वेळेस धावफलकावरती धावा जमल्यात. पुन्हा एकदा आणखीन एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण झाली. धावफलकावरती धावा बनल्या 20. आता मात्र अजूनही 2 धावांची रिक्वायरमेंट आहे. येणारे 9 चेंडू आणि 2 धावांची रिक्वायरमेंट. येणाऱ्या 9 चेंडूवरती 2 धावा हव्यात. अतिरिक्त धाव मिळाली. स्कोर्स आर लेवल इयर. आपण बघतो 21 धावा या ठिकाणी बनल्या गेल्यात. वाईटचा इशारा आला. 1 धावांची रिक्वायरमेंट आहे. 22 धावा आणि या धावा करण्यासाठी तसं षटक मैदानावरती आलंय. चोरंडे संघाने अगदी चणाक्षपणे फलंदाजी केली. चांगली फलंदाजी म्हणूयात. पुन्हा एकदा केवळ या चेंडूवरती 1 धाव घेण्याचा प्रयत्न. दरम्यानच्या दिशेला चेंडू ढकललं होतं. गलीमधून चेंडू गेला आणि 1 धाव मिळेल. सामन्यामध्ये जर आपण विचार केला धावफलकावरती या एका धावेनिशी हा सामना जिंकला जन्मान चोरंडे संघानं. या संघाचं मी हार्दिक अभिनंदन करतोय आणि नेक्स्ट मॅचसाठी त्यांना शुभेच्छा देखील देतोय. दीर्घ आवाज आपण या सामन्यामध्ये खेळलात आणि चांगला प्रयत्न आपल्या माध्यमातून सुद्धा झाला. त्यासाठी आपले देखील आभार व्यक्त करतोय आणि या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचकडे वळणार आहे. आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय मॅन फ्रॉम विद्यानगर अलिबाग काका मात्रे सर यांच्याकडे. ओव्हर टू यू काका. धन्यवाद.